अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परेश गोराडकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या संघाचा एक अतिशय उत्तम आधारस्तंभ बॅकबोन म्हणून परेश गोराडकर यांना पाहिलं जातं। त्यांची स्पर्धा सातत्याने चांगली गाजत असते आणि प्रतीक पाटीलने सुद्धा आम्हाला टेंबवली गाव दाखवलं। संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहू शकाल 2 षटकांमध्ये 1 षटकांमध्ये काय असेल। कल्पेश गोतारणे यांना थोडीशी तसदी घ्यावी लागते, अर्थातच कॅमेरामॅनला ब्राईटनेस वाढवावा लागेल। कल्पेश गोतारणे 3 कॅमेरासहित सावली क्रिएशन क्लॅरिटीचं दुसरं नाव वाडा तालुका आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं सावली क्रिएशन। यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते, एकच धावेवर सॅटिस्फाईड। संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली। निखिल तामोरे आज त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं। खूप चांगले स्टार खेळाडू दांडी संघातून सुद्धा आपण सातत्याने पाहिले, विश्वनाथ दवणे असतील, किरण आरेकर सारखा खेळाडू, हितेश दवणे, विवेक दवणे आपण पाहू शकलात, गौतम अकरे, विशाल तामोरे, त्याचप्रमाणे योगेश पागधरे, अशी भरपूर मांदियाळी आपण सातत्याने पाहिली। यज्ञेश प्रभू असेल, प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेली। 2 बॉलचा खेळ झालाय, आता इथून आपण पाहताय 4 बॉल फक्त राहिलेत। अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला, ऑन साइडला खेळला गेलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला, एकच धावेवर सॅटिस्फाईड। समीर तामोरे काय रणनीती आखेल, एकच धाव आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर। 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड। 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय। काय गोलंदाजी यावेळेला केली गेले युवराजच्या द्वारे, अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण। काही गोलंदाज अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर टॅलेंटेड गोलंदाजी करतात। ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे परंतु परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत। समीर तामोरेच्या खेळीला पूर्ण विराम, बॅक टू द डगआउट। पहिला धक्का साई मित्र परिवार दांडी या टीमला गॉन। बॉल फेकून झाले ते 5, शेवटचा बॉल। 5 बॉलमध्ये आतापर्यंत 2 रन्स। प्रेक्षक वर्ग किती क्रिकेट दर्दी आहेत, किती क्रिकेट शौकीन आहेत, कारण त्यांना एक चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं। एक बॉलचा खेळ शेष राहिलाय, बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात मिस्टर राहुल तामोरे। लक्षात घ्या, पंच यावेळेला दर्शवतायत माधव ठाकरे सर की जो काही त्या बॉलवर काही घटना घडलेल्या आहेत तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल। षटकार आला तर षटकार, विकेट मिळाली तर विकेट, अशा पद्धतीने मात्र यावेळेला पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत। 2 रन्स, 5 बॉलचा खेळ झालाय। ऑफ साइडला काय फटका खेळला, इनसाइड आउटचा फटका, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील। 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळालेत। संघाची धावसंख्या साई मित्र परिवार दांडी या टीमची जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर। चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज। ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आपण आद्य प्रणाम करणं खूप आद्य कर्तव्य आहे। शेवटचं ज्या पद्धतीने आपण पाहतोय, शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या, 5 रनचं टार्गेट सेट केलंय सुमित फायटर्स तलासरी या टीम समोर। चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा। भगवा करंडक आपण पाहतायत, धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर आयोजित
आपण पाहताय धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा शानदार सोहळा. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे. अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानाशी जोडलेलं नातं आयोजकांनी अप्रतिम. खास करून वडघरमधील अक्षय भोईर यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन की ज्यांच्यामुळे आणि आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करेन की ज्यांच्यामुळे मात्र हे मैदान पाहण्याची संधी मिळाली, योगायोग मिळाला. त्याबद्दल त्यांचं अक्षय भोईर यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि संपूर्ण आमच्या बीटघरचे आयोजक जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण धन्यवाद. तर आजचा पहिला ज्या पद्धतीने आपण पाहिला तर शेवटचा सामना पाच रनची यावेळेला जरूर आवश्यकता आहे. सूरज पाटील रेस्ट घेत आहेत यावेळेला उजव्या साईडला. अगदी युवराज पाटील आणि वीरसेन पाटील यांच्याशी चर्चा करत असताना अगदी थोड्याच वेळात त्यांचा मात्र आवाज आपण ऐकणार आहोत शेवटच्या मॅचचा. 5 रनची गरज. चला घाई करा, वेळ दौडू नका. ऑलरेडी वेळ निघून गेले. 6:15 वाजलेत. अंधाराचं साम्राज्य पसरलंय आणि परिपूर्णता आपण पाहू शकाल. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 5 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. फक्त म्हणून चालणार नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6 बॉल 5. चला टाइम स्पेंड करू नका. दोन्ही संघाला मी विनंती करेन, खास स्पेशली दांडी टीम आयोजकांकडून सूचना येते. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक करण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. स्कोर आर लेवल. व्हॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग कसं असावं. स्क्वेअर ऑफ द विकेट कसं खेळावं. बॉर्डर हँडचा खूप चांगला वापर कसा करावा आणि मिडल ऑफ द बॅटने टेक्निक वापरली. टेक्निकली साऊंड. सुपर टायमिंग. जास्त या वेळेला आपण पाहिलं फोर्स नाही केला चेंडूला. फक्त दिशा दिली. जसा वेग होता त्या वेगेला फक्त दिशा देत चौकार मिळाला. 1 रनची आवश्यकता आहे. इथून मात्र आपण पाहताय हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. सुमित फायटर्स तलासरीचे बॅटर जाणतायत. काळोखात खेळण्याचा त्यांना अंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला दांडी टीम या स्पर्धेतून त्यांचा प्रवास. वीरसेन पाटील पुरस्कृत. साई मित्र परिवार दांडी टीम यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. तर कॉंग्रॅच्युलेशन सुमित फायटर्स तलासरी टीम.